थंडीच्या कडाक्यात शामराव अंगणात थरथर कापत होते आणि त्यांची नातवंड तिथेच बाजूला बसून हसत म्हणाले, हा म्हातारा आज रात्री मरून जाईल. नातवांचं बोलणं ऐकून शामराव रडायला लागले. सकाळी उठल्यावर ते त्यांच्या सुनेला म्हणाले, मालती, मला अंगावर अजून एखादं ब्लँकेट दे. बाहेर रात्री खूप थंडी वाजत असते. त्यांची सून म्हणाली, ब्लँकेट हवं असेल तर स्वतः मजुरी करून कमवा, नाहीतर जे 2 टाईम खायला मिळत आहे ना ते पण बंद करेन. काही दिवसांनी शामरावांनी पोती एकमेकांना जोडून शिवली. त्यापासून अंगावर घ्यायला बनवलं आणि अंगावर घेऊन झोपले. लहान मुलं त्यांना बघून हसत होते. तेवढ्यात त्यांचा मुलगा नागेश घरी आला. जेव्हा त्याने शामरावांच्या अंगावरून बाजूला केलं आणि बघितलं तर त्याच्या अंगावर शहारा उभा राहिला. कारण शामरावांची नातवंड त्यांची चेष्टा करत म्हणाले, काय झालं म्हाताऱ्या, आज जरा जास्तच थंडी वाजत आहे. तुझ्याकडे बघून असं वाटत आहे थरथर कापत आहेस. नातवांचं बोलणं ऐकून त्यांनी खाली मान घातली. कडाक्याची थंडी होती आणि ते बाहेर अंगणात बसले होते. गार हवा सुटली होती. वय झाल्यामुळे शरीर थकलं होतं. त्यात थंडी सहन करण्याची ताकद उरली नव्हती. त्यामुळे थंडीमुळे शरीर हातपाय थरथर कापत होते. पण आयुष्याच्या या कठीण काळाने त्यांना हे दिवस पण दाखवले होते की त्यांच्यासाठी हक्काची अशी एक झोपडी पण नव्हती. ते याच मोठ्या घराच्या अंगणात रात्र घालवण्यासाठी मजबूर होते. कधी काळी ते स्वतः मोठ्या घराचे मालक होते. नातवंड त्यांचं दुःख त्रास समजून घेण्याऐवजी त्यांच्या बाजूला बसून त्यांची चेष्टा करत असायचे. सगळ्यांनी गरम कपडे, पायमोजे, हातमोजे घातले होते. त्यामुळे कुणालाही थंडीची जरा पण जाणीव होत नव्हती. पण एक ते होते, घरची एवढी श्रीमंती असून पण त्यांच्या अंगावर एक फाटका शर्ट आणि धोतर होतं. ना स्वेटर होता आणि नाही कानटोपी होती. नातवंड एकमेकांचं बोलणं ऐकून त्यांची मस्करी करत म्हणाले, आज बघा, हा म्हातारा थंडीने काकडून मरून जाईल. त्याचं तोंड उघडं पडलेलं असेल आणि दात दिसतील. मग तोच नातू हसून म्हणाला, अरे पण तोंडात दिसायला त्यांना दात कुठे आहेत. यावर त्यांची सगळी नातवंड जोरजोरात हसायला लागली. त्यांचं हसणं बघून शामरावांचे मन भरून आले. ते डोळ्यातलं पाणी पुसत होते. त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य कष्ट करण्यात घालवलं होतं. कधीच स्वतःची इच्छा पूर्ण केल्या नव्हत्या. स्वतःच्या मुलांना सुखात ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करत होते. पण आता जेव्हा त्यांना म्हातारपण आलं तेव्हा त्यांना तिरस्कार आणि दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. रात्रभर ते थंडीत कुडकुडत राहिले. हातपाय सुन्न पडले होते. शरीर आकडलं होतं आणि घरातले बाकीचे लोक आपापल्या खोलीत अंगावर घेऊन गरम कपडे घालून झोपले होते. ते बाहेर थंडीत कुडकुडत होते. पण त्यांना माहीत होतं, घरातल्या कुणालाही त्यांच्यावर दया येणार नाही आणि नाही कुणी दार उघडून बाहेर येऊन त्यांची मदत करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची सून मालती दार उघडून बाहेर अंगणात आली तेव्हा शामराव तिच्या पुढे हात जोडून म्हणाले, सूनबाई, मला एखादं गरम ब्लँकेट दे. बाहेर खूप थंडी पडली आहे. मी ते अंगावर घेऊन अंगणात एका कोपऱ्यात झोपत जाईन. माझं म्हातारं शरीर आता ही थंडी सहन करू शकत नाही. त्यांची सून तिरस्काराने त्यांच्याकडे बघत रागात म्हणाली, जर तुम्हाला गरम ब्लँकेट घ्यायचं असेल तर एक काम करा, बाहेर जाऊन मजुरी करून पैसे कमवून स्वतः विकत आणा. जास्त हातपाय पसरायची गरज नाही. जास्त मागायला सुरुवात केली तर जे 2 वेळेचं खायला मिळत आहे ना ते पण बंद होईल. जे मिळत आहे त्यातच समाधान माना. सगळं आयुष्य माझ्या नवऱ्याने तुमची सेवा केली आहे. आता अजून किती करायची. मला माझ्या मुलांची देखभाल करायची आहे का तुमचं करत बसू. सुनेचं बोलणं त्यांच्या काळजाला सुईसारखं टोचलं. त्यांनी मान खाली घातली. त्यांचे डोळे भरून आले. त्यांना माहीत होतं सुनेशी बोलून काय फायदा नाही. पण शेवटी मन तर मन असतं. त्याला पण असं वाटत असतं की कुणीतरी एकदा प्रेमाने त्याच्यासोबत पण बोलावं, विचारावं की बाबा, तुम्हाला थंडी वाजत आहे का, घरात येऊन झोपा. पण घरात कुणीही त्यांच्याशी प्रेमानं बोलत नव्हतं. मागच्या काही दिवसांपासून कडक ऊन पडायला लागलं होतं. ते अंगणात चुलीसमोर हात शेकत बसले होते. ते स्वतःला खूप छोटं समजायला लागले होते.
पण जेव्हा परिस्थितीत जर माणसाला पायदळी तुडवत असेल तर मन पण हळूहळू कमजोर व्हायला लागतं. त्या दिवशी ते सकाळी घरातून बाहेर पडले. ते पूर्ण दिवस घरी परत आलेच नव्हते. पण रात्री जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांच्या हातात पोत्यांचा गठ्ठा होता. त्यांनी तो अंगणात एका बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती पोती एकमेकांशी जोडून सगळा दिवस ती शिवली. त्यांचे हात या वयात काम करताना थरथर कापत होते, पण चेहऱ्यावर एक आनंद होता, जणू ते त्यांच्यासाठी शेवटचा आधार तयार करत आहेत. संध्याकाळपर्यंत त्यांनी ती पोती एकमेकांना जोडून शिवून अंगावर घ्यायला तयार केलं. ते त्याच्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू कोणीतरी त्यांना सगळ्यात महाग वस्तू दिली आहे. रात्री ते तेच पोत्यांचं शिवलेलं पांघरून अंगावर घेऊन अंगणात एका बाजूला झोपले. आज त्यांना झोपताना वेगळी शांती मिळाली होती, कारण त्यांनी ते पांघरून स्वतःच्या हाताने मेहनतीने शिवलं होतं. त्यामुळे त्यांना कुणासमोर हात पसरायला लागणार नव्हते. पण त्यांची नातवंड त्यांची चेष्टा करायचे थांबले नव्हते. ते त्यांच्या पोत्याचे बनवलेल्या अंगावरचं बघून हसायला लागली आणि मग त्यांची चेष्टा करायला लागले. एक नातू म्हणायचा, म्हातारा वेडा झाला आहे, आता पोती अंगावर घेऊन झोपणार आहे. दुसरा नातू म्हणाला, या म्हाताऱ्याला आरामच नाही, आयुष्याचे 4 दिवस वाढवण्यासाठी काय काय करत आहे. किती वर्ष झाली या म्हाताऱ्याला जगात येऊन, पण अजून जगायची इच्छा आहे, त्यामुळे स्वतःसाठी शांती शोधत आहे. ते काही बोलले नाहीत. त्यांना माहीत होतं हे पोत्यांचं अंथरूण त्यांचा रात्रीचा त्रास कमी करणार आहे. त्यांना माहीत होतं त्यांचे जगायचे खूप दिवस उरले नाहीत, पण शेवटचे दिवस त्रासात घालवायचे नाहीत. माणसाला कधीकधी स्वतःचा आधार बनायला लागतं. कोण कुणाच्या कामी येत नाही. अंधारात तर स्वतःची सावलीसुद्धा साथ सोडून देते. मग रक्ताच्या नात्याकडून माणूस काय अपेक्षा ठेवणार? पोत्यांनी शिवलेले अंथरूण त्यांचा काही दिवसांचा आधार बनला. पण थंडी दिवसेंदिवस वाढायला लागली होती. आता त्यांचं म्हातारं शरीर पहिल्यापेक्षा जास्त थकायला लागलं होतं. श्वास अचानक वाढत असायचा. चालताना प्रॉब्लेम व्हायचा. हातपाय सुन्न व्हायचे. ते सकाळ सकाळी अंथरुणावरून उठून थंड जमिनीवर बसलेले असायचे. घरातले बाकीचे लोक आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. त्यांना कोणी विचारत पण नव्हतं की कसे आहात, तुम्हाला कशाची गरज आहे का. जेवण तर पहिल्यापेक्षा कमी मिळायला लागलं होतं. त्यांची सून कधी अर्धी भाकरी तर कधी कधी शिळी भाकरी ताटात आणून ठेवायची. ते गपगुमान खात असायचे, कारण भूक आणि अपमानातला फरक आता त्यांना जाणवत नव्हता. त्यांचं शरीर कमजोर होत चाललं होतं. ते थंडीत भिंतीला टेकून डोळे बंद करून बसलेले असायचे. थंडी त्यांच्या सगळ्या अंगात घुसली होती. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नव्हती. जेवायला पोटभर मिळत नव्हतं. त्यांच्याशी बोलणारं कोणीच नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर आजारी माणसांचा नाही तर एकटेपणाचा थकवा दिसायला लागला होता. 1-2 वेळा त्यांनी सुनेला सांगायचा प्रयत्न केला की मालती, थोडं गरम पाणी मिळालं तर बरं होईल. मी हात पाय धुवून घेईन. माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी थंड पाण्यात हात घालू शकत नाही. हे ऐकून त्यांची सून म्हणाली, तुमच्या आजारपणाचं रडगाणं घेऊन बसू नका. घरात मला अगोदरच खूप कामं असतात. इथे तुमची दिवसरात्र कोणीही सेवा करणार नाही. स्वतःचं काम स्वतः करत जा. सुनेचं बोलणं ऐकून ते गप्प बसले, कारण त्यांना माहीत होतं जास्त बोलून पण काहीच मिळणार नाही. काही दिवसांनी त्यांची तब्येत अजूनच खराब झाली. त्यांच्या छातीत दुखायचं, चालताना दम लागायचा. एक रात्री तर त्यांना जेवायला पण मिळालं नाही. सुनेनं स्पष्ट सांगितलं की मला खूप काम आहे, त्यामुळे तुमच्यासाठी जेवण बनवायला वेळ नाही. त्या दिवशी ते उपाशीपोटी झोपले. दुसऱ्या दिवशी भूक जास्त लागली म्हणून थरथरत्या आवाजात दाराजवळ जाऊन म्हणाले, मालती, आज जरा जास्त जेवायला दे. रात्री मी काहीच खाल्लं नव्हतं. तब्येत पण ठीक नाही. त्यांची सून कठोर आवाजात म्हणाली, आता तुम्ही खाण्याची ऑर्डर देणार? तुम्हाला काय वाटलं, घरात हॉटेल सुरू आहे का? जे मिळत आहे ते खूप आहे. जर अजून जास्त पाहिजे असेल
तर बाहेर जाऊन मोलमजुरी करून तुम्ही विकत आणून खा. आजपासून लक्षात ठेवा, तुमच्यासाठी घरात अजिबात जेवण बनणार नाही. शिल्लक राहिलं तर मिळेल, नाहीतर मिळणार नाही, असं म्हणत ती खोलीत निघून गेली. शामराव दारातच उभे होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते परत त्यांच्या जागेवर आले, पण लगेच बसता येत नव्हतं. ते हळूहळू परत भिंतीला टेकून डोळे बंद करून बसले. भूक लागली होती, थंडी पण जास्त होती. अशक्तपणामुळे डोळ्यापुढे अंधारी यायला लागली होती. थोडा वेळ तसेच बसले, पण नंतर खोकला पण यायला लागला. गळ्यात आग व्हायला लागली. श्वास फुलायला लागला. त्या क्षणी त्यांना त्यांच्या तरुणपणाचे दिवस आठवले. ते भूतकाळात रमून गेले. दिवसरात्र मुलासाठी कष्ट करत होते. मुलाच्या शिक्षणासाठी, त्याच्या चांगल्या भविष्यासाठी पैसा कमवत होते. त्याच्या इच्छा पूर्ण करत होते. त्याचे बूट, शाळेची फी, त्याला प्रत्येक गोष्ट आणून द्यायचे, जे एका वडिलांचं कर्तव्य होतं. त्यांनी कधी मुलाकडून एका कपड्याची पण फरमाईश केली नव्हती. त्यांना आठवलं की स्वतःचं पोट मारून त्यांनी मुलासाठी त्यांचं आयुष्य सोपं बनवलं होतं. तो तरुण होता, चांगलं कमावत असून पण कधी काहीच मागितलं नाही. पण आज त्याच मुलाला घरी परत येऊन कितीतरी महिने होऊन गेले होते. तो बाहेरच्या देशात नोकरी करत होता. बायकोशी, मुलांशी फोनवर बोलायचा. घरची हालहवा विचारत असायचा. पण कधी बापाची चौकशी करत नव्हता की त्याचा बाप कसा आहे, त्याची तब्येत कशी आहे, बाप जेवला का उपाशी आहे. कधी बायकोजवळ बापाला साधा नमस्कार पण सांगितला नव्हता. हळूहळू अंगणात ऊन यायला लागलं होतं. पण त्यांच्यासाठी उन्हात पण ऊब नव्हती. त्यांच्या मनात फक्त एक दुःख होतं. ते दुःख जे पुढच्या मुलाच्या किंमत न देण्यामुळे तयार झालं होतं. ते विचार करायला लागले की हेच दिवस बघण्यासाठी मेहनत केली होती का? यासाठी मी माझी सगळी जवानी बर्बाद केली होती. दिवस हळूहळू मावळायला लागला. भुकेने ते आतपर्यंत तुटले होते. श्वास वाढला होता. डोळे बंद व्हायला लागले. हातपायांचं दुखणं वाढायला लागलं. तरी पण त्यांना जेवायला मिळालं नाही. नातवंड खेळत होती. सून तिच्या कामात व्यस्त होती. पण कुणाला एकदाही विचार आला नाही की अंगणात एक म्हातारा पडला आहे, तो जिवंत आहे का नाही ते बघावं. रात्र झाली तशी थंडी आणि भूक त्यांना सहन होत नव्हती. त्यांनी आभाळाकडे बघितलं. डोळे भरून आले. ते हळू आवाजात म्हणाले, देवा, माणसाची कदर फक्त तो तरुण असेपर्यंतच असते का, जेव्हा तो दुसऱ्यांच्या उपयोगी येतो? म्हातारपण आलं की सगळे नाती का तुटतात? त्यांनी त्यांचं अंथरूण ओढलं आणि त्यावर झोपायचा प्रयत्न केला, पण शरीराने साथ दिली नाही. त्यांना असं वाटलं की बहुतेक आजची रात्र त्यांच्यासाठी खूप भारी आहे. तरी पण उठले आणि हळूहळू जाऊन अंथरुणावर झोपले. डोळे बंद करताच मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आला. ते दिवस आठवायला लागले, जेव्हा ते त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचे. पण आज तोच मुलगा खूप लांब गेला होता. बापाला एक फोनसुद्धा करत नव्हता. उलट त्याची मुलं त्याच्या बापाची चेष्टा करायची. नातवांना त्यांच्या आजोबांनी त्यांच्या बापासाठी केलेली मेहनत दिसतच नव्हती. किती कष्ट करून सांभाळलं असेल त्यांच्या बापाला, जेवढा त्यांचा बाप त्यांना सांभाळण्यासाठी कष्ट करत आहे. त्यांनी पोत्यांचं शिवलेलं अंथरूण एका बाजूनं फाटलं होतं. त्यातून गार हवा आत जात होती आणि त्यांची नातवंड त्यांची मस्करी करत बसली होती. अचानक दार वाजलं. नातवाने जाऊन दार उघडलं तर समोर बघून तो घाबरला. चेहऱ्यावर भीती पसरली. तो घाबरत भीतभीत म्हणाला, तुम्ही कधी आलात? समोर दुसरं कोणी नसून शामरावांचा मुलगा नागेश, त्याचा बाप उभा होता. तो म्हणाला, अरे, मला घरात तरी येऊ दे, का सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस? घाई गडबडीत आलो, त्यामुळे तुम्हाला सांगता आलं नाही. रात्र झाली आहे आणि थंडी पण खूप वाजत आहे. दारातून बाजूला हो, मला घरात जाऊ दे. वडील बोलल्यानंतर नाईलाजाने तो दारातून बाजूला झाला. त्याच्या बाकीच्या 2 मुलांना माहीतच नव्हतं की त्यांचा बाप घरी आला आहे. ते अजून पण त्यांच्या आजोबांची चेष्टा करण्यात मग्न होते आणि शामराव अंथरुणावर झोपले होते.
आता तर नातवांच्या मस्करीमुळे त्यांच्या डोळ्यात पाणी पण येत नव्हतं. नागेश अंगणात आला आणि मुलांचं वागणं बघून हैराण झाला की इथे एवढ्या थंडीत कोण झोपला असेल. तो पुढे आला आणि मुलांवर ओरडत म्हणाला, तुम्ही इथे काय करत आहात आणि कुणाची चेष्टा करत आहात? इथं कोण झोपला आहे? बापाला अचानक समोर बघून त्याची मुलं गडबडली आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली. नागेशच्या एका मुलाने बापाच्या हाताला पकडून आत घेऊन जायचा प्रयत्न केला, पण नागेशने ती पोती हाताने बाजूला करून बघितलं तसा त्याला धक्का बसला. त्या पोत्याच्या आत एवढ्या कडक थंडीत बाहेर अंगणात झोपलेला माणूस दुसरं कोणी नसून त्याचा जन्मदाता बाप होता. तोच बाप ज्याचे कर्ज तो आयुष्यभर बापाला उचलून खांद्यावर घेऊन फिरला असता तरी उतरवू शकला नसता. तोच बाप ज्याने तोंडातला घास काढून त्याला खायला दिला होता. आज तो एवढं वाईट आयुष्य जगत होता. त्याला घरातल्या एका कोपऱ्यात पण जागा मिळाली नव्हती. अंगणात पोती अंगावर घेऊन झोपला होता. हा तोच बाप होता ज्याने त्याला चांगली कपडे घालायला दिली होती, चांगलं खायला प्यायला दिलं होतं. मग तो स्वतः उपाशी का असेना, पण मुलाला कधीच कशाची कमी पडू दिली नव्हती. बापाची अवस्था बघून तो रडायला लागला. रागात त्याने मुलांकडे बघितलं आणि शामरावांना उचलून घेऊन घरात त्याच्या खोलीत जायला लागला. खोलीत नेऊन वडिलांना बेडवर झोपवलं. त्याची बायको मालती पण झोपून उठली होती आणि समोरचं दृश्य बघून घाबरली होती. तिला कळत नव्हतं की आता नवऱ्याला काय उत्तर द्यायचं, त्याचा सामना कुठल्या तोंडाने करायचा. नागेशने रागात बायकोकडे बघितलं आणि बायकोला वडिलांच्या खोलीतून बाहेर जायला सांगितलं. त्याने वडिलांच्या अंगावर घातलं, खोलीत हीटर सुरू केला आणि डॉक्टरांना फोन केला. लगेच डॉक्टर घरी आले. त्यांनी शामरावांना तपासलं तर त्यांची अवस्था खूप नाजूक होती. भूक आणि थंडीने त्यांना कमजोर केलं होतं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. कसे तरी दूध पाजले आणि औषधं दिली. आराम करायला झोपवलं. शामरावांची झालेली अवस्था बघून डॉक्टर नागेशवर खूप ओरडले. डॉक्टर गेल्यानंतर नागेश वडिलांच्या खोलीतून बाहेर आला. मुलांना आणि बायकोला प्रत्येक खोलीतून बाहेर काढलं आणि सगळ्या खोल्यांना कुलूप लावली. त्यांना अंगणात उभं करून रागात म्हणाला, मला घरात कुणी आलेलं दिसायला नको आहे. खबरदार, जर इथून कुणी जागेवरून हललं तर, आणि अंगात घातलेली गरम कपडे काढून माझ्याकडे द्या. त्याची बायको मालती आणि तिन्ही मुलं खूप घाबरली होती, पण नागेशच्या ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. नागेशने रागात मुलांना शिक्षा दिली. त्यांनी सगळ्यांनी गरम कपडे काढून नागेशच्या हातात दिली आणि सगळी रात्र अंगणात थंडीत कुडकुडत उभी होती. आता त्यांना त्यांच्या आजोबांच्या त्रासाची जाणीव होत होती, पण आता पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांना माफी मिळणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी नागेशने बायकोला आणि मुलांना सांगितलं की या घरातून निघून जावा. बायकोला म्हणाला, मालती, तू माझ्या म्हाताऱ्या बापाची काळजी घेतली नाहीस, त्यांची जबाबदारी घेतली नाहीस, मग मी पण तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही. त्याने बायकोला आणि मुलांना घरातून बाहेर काढलं आणि दिवसरात्र वडिलांची सेवा करायला लागला. जेव्हा शामरावांची तब्येत थोडी ठीक झाली, त्यांना बोलायला यायला लागलं, तेव्हा त्यांनी मुलाला सांगितलं की बायकोला आणि मुलांना घरी परत घेऊन ये. मालती त्यावेळी मुलांना घेऊन तिच्या माहेरी राहत होती. तिथे वहिनींचे टोमणे ऐकून ऐकून परेशान झाली होती, पण तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. नागेश वडिलांच्या सांगण्यावरून बायकोला आणायला तर गेला, पण तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. काही दिवसांनी शामराव सगळ्यांना सोडून गेले. त्याच्या वडिलांसोबत त्याच्या मुलाचे आणि बायकोचे वागणे तो आयुष्यभर विसरू शकला नाही. त्याने बायकोशी आणि मुलांशी सगळे संबंध तोडले आणि कायमचं घर सोडलं. बापाने सोडून दिल्यामुळे शामरावांची नातवंड कमी वयातच मोलमजुरी करायला लागली. घर चालवण्यासाठी शाळा सोडायला लागली. त्यांच्या आईला अर्धांगवायू झाला आणि ती अंथरुणावर पडली.
तिची सेवा करायला घरात कोणीच नव्हतं. मालती मुलांची लग्न करून द्यायला घाबरत होती, कारण तिला माहीत होतं की ती स्वतः एक चांगली सून होऊ शकली नाही. तिला विश्वास होता की आपण जे पेरतो तेच उगवतं. मालतीला तिच्या सासऱ्यांसोबत वाईट वागण्याचा पश्चाताप होत होता. ती विचार करायला लागली की मी माझ्या नवऱ्याला त्यांच्या वडिलांबद्दल सगळं खरं सांगितलं असतं की त्यांची तब्येत खराब आहे तर बरं झालं असतं. आता तिला तिच्या खोटे बोलण्याची शिक्षा समोरच दिसत होती. पण आता वेळ हातातून निघून गेली होती. तिचा सासरा हे जग सोडून कायमचा निघून गेला होता आणि तिच्या नवऱ्याने तिला आणि मुलांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची कदर वेळेवर करत जा, नाहीतर शेवटी फक्त पश्चाताप करायला लागतो, जसे शामरावांच्या सुनेसोबत झालं. तिच्यासारखी चूक करणाऱ्या लोकांना शिक्षा तर मिळतेच. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची किंमत करा. कधी ते कठोर झाले तर आपण आपले मन मोठे करावे. याचं फळ देव आपल्याला नक्कीच देतो.